तर आता निघालो साहेब आपण आहे ना, निघालो आता कोल्हापूरला. फ्रेंड्स आता सकाळी सकाळी आवरले आणि आता चालू अंबाबाईला कोल्हापूरचं. साडू आहे आज आमचे ड्रायव्हर. का हो साडू? एकदम. तर आता तर सुरेखा म्हणते चपात्या घ्यायचे. अरे करून आणि एवढी 1 किलोची चटणी करून आणि तुम्ही चपात्या घ्यायची. चपात्या केल्याच नाही सुरेखाने. केले सकाळपासून करीत होती. तर आता सुरेखाची चालू इकडे धावपळ चपात्या भरायचं. आणून निघाली आता बॅग वगैरे घेऊन. आजी कुठे गेली? चटणी बिटणी भरा. विरांती निघाली पुढे आता. बाबा ते सर्व. थांबा त्याला पुढे आणा का करू. तर चला आता निघालोय आम्ही सर्व. टाइमपास ना करू तुम्ही, चला. हे चला उरका रे. आणि आता सुरेखा आहे ना टिफिन भरून राहिली. तर आम्ही आता देवदर्शनाला निघालेलो आहे कुलदेवतांच्या. तर आता आहे ना घरूनच चपात्या चटणी घेऊन जाणार आहे. आम्ही डायरेक्ट याला गेलो होतो का? सगळी गँग माग बसली. ऐका ना, अनुष्का तिकडे बसली. हाय हाय हाय. आम्ही चाललो. दादा बसला. आम्ही चाललोय मग. आम्ही चाललो म्हणा. आम्ही फिरायला चाललो. सांग बरं, सांग ना. आम्ही फिरायला चाललो म्हणा. हा आम्ही लय मज्जा करणार. चाललो बाप्पाला चाललो. मोठ्यानं बोलायचं. मोठे बोल ना बेटे. आम्ही बाप्पाला जाणार आहे म्हणा. सांग बरं, मोठ्यानं. कुठं जायचं का? हा अजून घराच्या पुढंच आलंय. झालं यांचं. हा माग बसल्यावर त्याच्यामुळे आहे ना अनुष्काला पुढं बसवलंय आणि आता मी माग आले. अनुष्काला उलटी झाली. हा तेच मानली मला पुढं मागच बसायचंय. आपण मागव म्हणजे तिला आजी शेजारी बसायचं होतं. हा ना, झालं. लेकराला पण मळमळ झाली ना, काय करायचं. नाही आता नाही व्हायची. आता थोडी पुढे बसली. तुला पण झाली? जा मग पुढं काका जवळ. जा काका जवळ. तिला पण मळमळ झाली. तिला पण मळमळ झाली आहे. नाही यायचं नाही तिला. म्हणते मला पण झाली मळमळ. हा ना ग, लेकराला मळमळ झाली ना. थार गाडी घ्यायची का? आता थार गाडी गेली ना तशी थार गाडी विराला घ्यायची का? अजून काय घ्यायचं? कोणाकडून घेणार तू थार गाडी? कोणाकडून घेणार? रे काकाकडून घेणार आहे का? ओ तिला थार गाडी घ्यायची तुमच्याकडून. आणि अजून काय घ्यायचं काकाकडून? थार गाडी. थार गाडीच घ्यायची तिला काकाकडून. अजून काय घ्यायचं? काही काहीच नाही नाही ग. थार थार गाडीच घ्यायची तिला. विरा पाणी कुठं होतं ग? पाणी तिथं होतं का? काय ना, मारुतीच्या मंदिरात आलोय. जाता जाता कान्होर पठार मध्ये. तर आम्ही ना कान्होर पठार मध्ये आलोय आणि जाता जाता शनी मंदिर, हनुमान मंदिर लागलंय. आणि आज एकदम पुढून आपल्याला दर्शन भेटलं अजून या मंदिरात. तर आता आम्ही चाललोय म्हणजे थांबलोय थोड्या वेळ. तर आम्ही आता आलोय राजणगावच्या गणपतीला आणि मी खूप दिवसातून आले. खूप दिवस झाले आम्ही चाकणलो होतो तेव्हा यायचं. काय संगमनेरला गेल्यापासून आता फर्स्ट टाइम इकडे यायची. विरण नव्हती, आपण आलो होतो. मम्मी ना पण. हा तुम्ही आलते ना. तर आता आम्ही राजणगावच्या गणपतीला आलोय आणि त्यामुळे ही एक इच्छा पूर्ण झाली. राजणगावची गणपती भरपूर दिवस जायचं. हा ना. नाही मला लय दिवस झाले संगमनेरला गेल्यापासून यायलाच भेटलं नव्हतं. आता पहिल्यांदा आले संगमनेरला गेले. मला यायचंच होतं. वापस नाही इच्छा पुरी करून घेऊन राहिला. चला आता दर्शन घ्यायला जाऊ. आणि आज मंदिराचं काम चालू आहे वाटतं, त्याच्यामुळे बाहेरून दर्शन. फोटो काढले होते ना. विरांनी टिक्का लावून घेतलाय दीदीकडून. रांजणगावचा गणपती ना. हा रांजणगावचा गणपती. आणि आता आम्ही आलो होतो पण आहे ना इथं मंदिराचं काम चालू, त्याच्यामुळं सगळं बंद. बाहेरून दर्शन घ्यावं लागलं. आता बाहेरूनच आपल्याला दर्शन घ्यायचं. हे काय घेतलं ना मग? मध्ये नाही जायचं. नाही मध्ये बंद. अरे चला आता हे कुठे गेले काय माहिती. विरुद्ध आजीचं सेपरेटच राहतं काहीतरी आहे ना. तांडा विरुद्ध ना. ए विरा बिझी आता शेडूल. आणि इकडं फ्रेश झालेली आता. हा कोणता फाटा आहे? काकांबरोबर
शिक्रापूर फाटा यवत फाटा आहे ना यवत दारात पाणी बाई होते का? कोणतं आहे का बसलेली आहे आमची टीम जेवायला फॅमिली जसं direct होतं. आम्ही हॉटेलमध्ये आलोय आणि मला एवढी डेंजर भूक लागली सकाळी यांनी सगळ्यांनी नाश्ता केला पण मी केलाच नव्हता आणि आता मला आहे ना किती वाजले आता 12 ना 12:30 सगळ्यांना भूक लागली काळेदाजींना भूक नाही म्हणून त्यांना टेन्शन नाही काय बोलायची त्यांना तर सगळ्यात आधी लागली ते असं म्हणते मला भूक नाही मी नाही, तेव्हा ते- चहा ते चपाती चपाती खाणार. खाऊन आली वाटतं Meeting ला आहे आणि ऑर्डर आलेली आहे आता कोणती भाजी काय काय भाजी आहे? राईस हिचं एक ताट घ्यायला पाहिजे. मम्मी माझ्याकडं नाही तुझ्याकडं नाही तिखट लागतंय तिला साधा भात घाल तिला कशी आहे पप्पा टेस्ट छान आहे का अजून व्हेज बाराचा असं खायचं असं चपाती बरोबर खायचं आम्ही आलोय आता हात पाय धुवून घेऊन बोलायच्या दर्शनाला हा, हात पाय धुवून घेऊ ना. हात पाय धुवून घ्या इथं कुंड आहे इथं हात पाय धुवायचे हात पाय धुवायचे आंघोळ नाही करायची तर आलोय आता आम्ही कुंडावरती इथं खरोज नाही ठेवायचे इथं आता आणि सर्वांनी आता हातपाय वगैरे धुवून घेतलेले आहे. ते तळ आहे मोठं हे काय इथं देवी खरोज नाही ठेवायची बोलाय मग त्याला खरोज नाही ठेवायची भारी वाटतं काय विशेष नाही एवढं बादली तुला सोबत घ्यायची तुमचं फुल आमचं फुल लक्षात चांगलं असतं लहान पोरांना जा तिने पण एका लाईनीत फोटो काढत तुमचा एक हाय तोंड दादा असं तोंड करून बस तुम्ही तिकडे सरका ना जरा सर असं बोलतात की ह्या कुंडामध्ये जर आंघोळ केली तर स्किन रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम दूर होतात जसं की खरूज नाईटे यासारखे प्रकार जर असतील तर ह्या कुंडामध्ये आंघोळ करून आणि ह्या देवीला खरूज नाईटे वाहून ते प्रॉब्लेम दूर होतात म्हणजे कसं हे बा हा नारळ मंदिरात जातो हा आपल्याला फोडायचा राहतो ना तेल कशाला सती दिव्याला समयित वाटायचं आपण गोड तेल आणि इथं आम्ही वाटी भरून घेतलंय साडी चोळीचं ते पण हे असं साधं वाटी भरून अजून एक घ्यावं लागेल असं साधं वालं का बरं? मग हे का तेव्हा हेच तेच आहे अगं ते दुसऱ्या मंदिरात द्यायचं ना. हा ते जाताना येतो मग हे काय आता याचं इथं ओटीवर सगळे हां हा ओटीचा द्या आणि हा फोडा हम्म. काय तर आता आम्ही आलोय बोलाय देवीला आणि आता वटी भरण घेतलेलं आहे सगळं साडी चोळी घेतलेली देवीला आणि आता चाललोय मंदिरामध्ये चला सर्वजण चला इथं भोजनालय या इथं जेवण असतं 12-12:30च्या दरम्यान इथं एकाच टाइम राहतो ना. हां रोज सकाळी इथं 12:30 वाजता जेवण वगैरे असतं तर हे खूप छान मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ना रविवार पौर्णिमा आणि अमावस्याला ओलांडा घेतला जातो तर आलेले आता मंदिरामध्ये आम्ही तुमची बायको उचलून धरा तिचं सरळ सरळ म्हणणं होतं काळे पाहून तुम्ही उचलून घ्यावं लागत एक ना रुपये चला दर्शन घेऊ भारी वाटलं एकदम असं एकदम फ्रेश आहे
इथं व्हायला देवीला नेमकं एवढं देतो मी त्याला. पाचवं काढू का? तर आम्ही यायच्या आधीच ओलांडा होऊन गेला होता, त्यामुळे ना गर्दी खूप कमी होती आणि आमचं खूप छान निवांत दर्शन झालं. कारण मला खूप दिवसाचं ह्या मंदिरात यायचं होतं. जवळजवळ 6-7 वर्षापासून मी ठरवलं होतं जाईल, पण येणंच होत नव्हतं. तर आपण किती पण ठरवलं तर देवाने बोलावल्याशिवाय आपल्याचं जाणं होत नाही, खरं आहे. कारण मी भरपूर दिवसापासून ठरवत होते पण येणंच होत नव्हतं. तर आज देवीने बोलवलंच आणि आम्ही सगळेजण आलो आहे देवदर्शनाला. सध्या खावं करेल संध्याकाळच्या वेळेस इथं पाणी नसतं माहिती. हा चला ना मग. मंदिर आहे इकडं अजून. असं राऊंड मारते पण आता लय पाय भासतील. जाऊ मग जाऊ ना. ज्याला यायचं त्यांनी या, ज्याला नाही त्यांनी असंच. नको असं. हे कुठे गेले नारळ फोडायला. विराजाचे बाप्पा आवाजला का तुला? म्हणते जाय ना फोटो काढायला. फोटो काढायला जाय ना म्हणते का? विरू आता हातामध्ये धागा बांधते. विरूने काय घेतलं बेटा तू? धागा. वा वा वा, हुशार आहे विरू. आणि इकडं आता एक बाबा बसलेले, बाबांना आता द्यायचं जेवण वगैरे. रिसेंट आणलेलं आहे ना. दादा घे बाबाचा आशीर्वाद. अजून काही